दरम्यान या घडीची सगळ्यात मोठी बातमी, माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली आहे। शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी त्यांनी कोर्टामध्ये अर्ज केलेला होता आणि माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली आहे। शिक्षेला स्थगिती मिळावी आणि अंमलबजावणीला स्थगिती मिळावी अशी मागणी माणिकराव कोकाटेंनी केलेली होती। दरम्यान त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली आहे। सरकारी योजनेतील सदनिका लाटल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावरती सुनावणी सुरू होती, ज्याचा निकाल आलेला होता। त्यामध्ये माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावली गेली होती। कोणत्याही विधानसभा सदस्याला जर 2 वर्षांची शिक्षा सुनावली गेली तर त्यांचं सदस्यत्व धोक्यात येतं। शुभम बोडके आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। शुभम, सध्या हा मोठा जो आहे तो निर्णय समोर आलेला आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा म्हणावा लागेल। या संपूर्ण संदर्भात त्यांना दिलासा मिळायची आता माहिती समोर येते। या संदर्भात जे आहे ती माहिती वकिलांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। अधिकृत घोषणा देखील ठीक आहे। शुभम थोडासा थांबवते, वकील बोल। अरे आता ते नाही इकडून आता अपिलामध्ये जो आम्ही शिक्षेला स्थगिती मिळावी, कन्व्हिक्शनला स्टे मिळावा म्हणून जो अर्ज दाखल केला होता तो आता मेहरबान कोर्टाने मंजूर केलेला आहे आणि कोकाटे बंधूंची जी शिक्षा आहे त्याला अपील चालेपर्यंत स्टे दिलेला आहे। म्हणजे आता 2 ऑर्डर झालेले आहेत। एक शिक्षेची अंमलबजावणी स्थगित केली होती सुरुवातीला, आता पूर्ण शिक्षा स्थगित केलेली आहे, स्टे केलेला आहे। सर, आपल्याकडनं नेमके काय ग्राउंड्स मांडण्यात आले होते, काय सबमिशन करण्यात आलं होतं ज्या आधारावर हा निर्णय दिला? नाही, आमचं म्हणणं असंच होतं की जी काही मेहरबान कोर्टाने ट्रायल कोर्टाने शिक्षा दिलेली आहे तर ते मुद्दे ग्राह्य धरता येणार नाहीत। आम्हाला अपील चांगलं आहे, आम्हाला अपीलात यश मिळण्याची शक्यता आहे। या मुद्द्यांचा विचार आता मेहरबान कोर्टाने केला, परंतु ह्या मुद्द्यांचा मुख्य अपील चालताना विचार होणं गरजेचं आहे। परंतु जर अपील चालेपर्यंत स्टे दिला नाही तर जास्त नुकसान होणार आहे अपेलंटचं, असा एक मुद्दा घेऊन मेहरबान कोर्टाने तो स्टे दिलेला आहे। याचिका दाखल झाल्या होत्या, तीनही हस्तक्षेप याचिकांना फेटाळण्यात आलं, नेमकं काय झालं कोर्टात? त्यातली एक श्रीमती राठोडांनी एक याचिका दाखल केली होती। त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांनी आज मेहरबान हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल केलेलं आहे आणि ते रिट पिटिशन दाखल असल्यामुळे मेहरबान कोर्टाने कुठली ऑर्डर करू नये, नाहीतर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल, असा त्यांचा अर्ज होता। मेहरबान कोर्टाने त्यांचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं आणि ऑर्डर करताना असे मुद्दे घेतले ऑर्डर करताना की हे रिट जे दाखल केलेलं आहे ते ॲप्लिकेशन जो आहे त्या ॲप्लिकेशनवरती अर्जदार म्हणजे श्रीमती राठोड किंवा त्यांच्या वकिलांची सही नसल्यामुळे तो अर्ज ग्राह्य धरता येणार नाही। आणि आणखीन एक मुद्दा असा घेतला की मागच्या तारखेला या अर्जदाराला श्रीमती राठोड यांना कुठलाही लोकस्टँड नाही, कुठलाही अधिकार नाही एंटरटेन करण्याचं त्यांना त्यामुळे त्यांना ते एंटरटेन करता येणार नाही असं म्हणून त्यांनी तो अर्ज रिजेक्ट केलेला। झुंजारराव आव्हाड साहेबांनी अपील दाखल केलं होतं, अपील फॉर एनहान्समेंट ऑफ सेंटेन्स, म्हणजे जी शिक्षा मेहरबान ट्रायल कोर्टाने दिलेली आहे 2 वर्षाची, तर त्या 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा त्यांना मिळावी असं ते अपील दाखल केलेलं आहे। तर त्या अपिलाची सुनावणी आता सावकाश होईल, त्याच्यावरती आता तरी काही ऑर्डर मेहरबान कोर्टाने केलेली नाही। सर, आमदार पात्रतेचं आपण आमदार पात्रतेबाबत देखील झालं, तर आता काय होईल? आमदार पात्रतेवर काय निर्णय होईल? आता पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट मधला जो कलम 8(3) आहे तो कलम 8(3)चा आता बाधा आत्ता सध्या येणार नाही, जे अपील चालू असेपर्यंत। त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जर 2 वर्षापर्यंत किंवा 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा झाली तर MLA किंवा MP यांना त्यांचं पद त्या पदावरती राहता येणार नाही। परंतु आता शिक्षेला स्थगिती दिलेली असल्यामुळे स्टे दिलेलं आहे, कन्व्हिक्शन इज स्टेड, त्यामुळे कलम